सगळ्यांना जय भीम. माझं नाव चंद्रकांत देवणे आणि माझं एम.ए. नाट्यशास्त्र झालं. सगळ्यांना जय भीम. पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त निळी टोपी या आमच्या नाटकाचा प्रयोग इथं ठेवण्यात आला होता आणि खरंच पुणेकरांचा लय भारी प्रतिसाद आम्हाला मिळाला. निघल्या नांदेडवरून पुण्याला जायला, मग जाताना भीमा कोरेगावला गेल्या आणि तिथं शौर्यस्तंभाला सलामी देऊन मग निघाल्या समोर. ही आमच्या हॉटेलची रूम होती, मस्त होती. मग तिथं फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करून आम्ही संध्याकाळी निघाल्या. जिथं शो होता आमचा भीमसृष्टी, इथं आमचा शो होता. मग रस्त्यानं जाता जाता मस्त, आणि त्यांनी लय भारी डेकोरेशन, खूप छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी, मस्त वाटू लागलं. इथं पार्किंगसाठी थोडी जागा शोधू लागल्या. मग काय जागा भेटली आणि मग गेले समोर. इथं अगोदर एक शो चालू होता गायनाचा. नाटक संपल्याच्या नंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद. माझं नाव राहुल जी गोंधळे. आता एम.ए. नाट्यशास्त्र प्लस एम.ए. मास कम्युनिकेशन झालेलं आहे आणि नाट्यशास्त्रामध्ये नेट सुद्धा झालं. आपल्यामध्ये जो कपिल गुरुसूरकर आहे, त्यामुळे गुरुसूरकर झाले. तर हा किमान 10 महिन्यामध्ये त्याने रोल केलेला आहे. विशेषतः महानगरपालिकेच्या वतीने 11 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. आणि त्यामध्ये आज निळी टोपी नावाचं एक थरारक नाटक या ठिकाणी आंबेडकरवादी विचार मंच नांदेड यांनी या ठिकाणी सादर केले. आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या या नागरिकांच्या अंगावरती अक्षरशः काटा नाटकाच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत अतिशय गंभीरपणे नाटकाचे संपूर्ण विषय त्यांनी या ठिकाणी मांडले आणि पूर्ण इतिहास या ठिकाणी त्यांनी आपल्या या नाटकातनं सादर केला. नाटकातील पूर्ण टीमचे जे कलाकार आहेत त्यांचे देखील कला ही अप्रतिम आहे. सगळ्यांनी एकदा हे नाटक पुन्हा एकदा बघावं आणि जास्तीत जास्त हे नाटकाला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मदत करावी. इथे एवढंच मी बोलतो. आणि जाता जाता मी एक शेवटची विनंती करतो की इंस्टाग्रामवरती निळी टोपी नावाचं जे अकाउंट आहे त्याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, त्याला फॉलो करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत निळी टोपी हा इंस्टाग्रामचं जे अकाउंट आहे हे शेअर करायला कुणीही विसरू नका. नमो बुद्धाय. जय हिंद. चिंचवड महानगरपालिका आयोजित जे प्रत्येक वर्षी भीमजी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीचे जे काही कार्यक्रमचं नियोजन करतात, फर्स्ट टाईम मी हे नाटक बघितलं. त्याचं नाव आहे निळी टोपी. तर हे नाटक मला इतकं अप्रतिम वाटलं आणि याच्यामध्ये असं खूप विचार करावा लागतो. या सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी बघू. तुम्ही पण या, आम्ही पण तुम्हाला इन्व्हाइट करू. आणि पुणे महानगरपालिका, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिथं जिथं बाबासाहेबांची जयंतीचं ऑर्गनाईज करतात तिथं तुम्ही या आणि आम्ही पण येऊ तुम्हाला भेटायला. थँक्यू सो मच. नमो बुद्धाय. जय भीम. मी विलास आज या ठिकाणी आपण जो नाट्यप्रयोग सादर केलेला आहे, खरोखरीच हा नाट्यप्रयोग एवढा म्हणजे वास्तववादी असं जीवन जगतोय असं म्हणजे मला भास होत होता की आधीच्या लोकांनी काय हालापेष्टा सहन केल्या आणि त्या सगळ्या सहन केल्याच्या नंतर आपण आज हे जे सुखाचे दिवस आपण जे जगतोय की याच्या मागे किती मोठं म्हणजे कष्ट आहेत ह्या सगळ्या. आणि ही सगळी मोठी क्रांती ही ॲक्च्युली हे तुम्ही जे सादरीकरण केलं ह्या नाटकाचं की म्हणजे जिवंत अगदी म्हणजे खरंच असं वाटतं. म्हणजे मला तर म्हणजे अंगावर शहारे आले की एवढं तुम्ही जे छोटे छोटे रोल म्हणजे ज्या मुलीचा आहे रोल केला आहे किंवा ह्या इतर जे काही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं की जो शेवट आहे ते निळी टोपी घालून जे केला की ते खऱ्या अर्थाने म्हणजे की हा निळ्या टोपीचा म्हणजे हा एक खूप मोठा म्हणजे विजय आहे. बाबासाहेबांनी आपल्याला आकाशाचा हे दिलेलं आहे. एवढं बोलून
जय भीम. नमस्कार, माझं नाव राम दत्तकला. आत्ताच आम्ही नुकतंच निळी टोपी हे नाटक बघितलं. ह्या नाटक बघितल्यानंतर ह्या नाटकाबद्दल काय बोलणं तुम्हाला कळलं आहे. मी निशब्द झालो. इतकं प्रखर, इतकं वास्तववादी आणि इतकं डोक्यात प्रकाश टाकणारं नाटक हे आहे ना. तुम्ही बघून आम्ही सगळे प्रेक्षक म्हणजे त्यांना सुचत नव्हते की काय चाललं आहे. इतकं सुंदर नाटक, एवढी छान कल्पना, तो काळ उभा करणे आणि जे सत्य आहे ते प्रखर दाखवणे, इतका छान अभिनय, एवढं सुंदर डिरेक्शन, इतकं छान म्युझिक, BGM असेल, प्रकाश योजना असेल, ह्या नाटकाचं सगळं काही अगदी उत्तम आहे, अगदी उत्तम. हे नाटक सगळ्यांनी बघितलं पाहिजे. हे नाटक जगभरात गेलं पाहिजे. फक्त भारतात नाही तर जगभरामध्ये ह्या नाटकाचे प्रयोग झाले पाहिजेत. वेगवेगळ्या देशांमध्ये हे नाटक जेव्हा कुठे निळी टोपी नाव येईल त्या निळी टोपी नावाने भारताची एक वेगळी ओळख तयार होत झाली पाहिजे. इतकं प्रकट, इतकं चांगलं हे नाटक आहे. ह्या नाटकाला तुम्ही नक्की प्रतिसाद द्या. तुम्ही नाटक बघा आणि बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. निळी टोपीमध्ये म्हणजे काही लोकांना फक्त आणि फक्त हे बुद्धांचं काहीतरी आहे किंवा बाबासाहेबांवर काहीतरी आहे असं कळेल. पण हे नाटक तुमच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय पद्धतीने होऊ शकतात आणि तुमच्यामध्ये प्रगती कुठपर्यंत जाऊ शकते. निळी टोपी म्हणजे बाबासाहेबांचे विचार आहेत. तर तो फक्त एका धर्माचा किंवा कुठला गोष्ट सांगितलेली नाही आहे. हे नाटक तुम्ही बघा. बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की माणसाची प्रगती ही माणसाच्या विचारांवरच अवलंबून असते, ती कुठल्याही गोष्टींवर नाही. स्वतःचा शिल्पकार स्वतःच म्हणत असतो असं बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे. ते कसं आहे तुम्ही बघा, नक्की बघा. खूपच चांगलं नाटक आहे. इतकं वास्तवादी मी ह्याच्या आधी जितकीही नाटकं बघितली असतील त्या नाटकामुळे पहिले जे रायनन लोक काम करत होती, आपण जो प्रचार आणि प्रसार माध्यम जे ठेवत होतो ते आपल्या लोकांनीच उजळणी केलेली आहे. आणि यामध्ये कलाकार हे हाडामासाचे जिवंत कला दाखवतात आणि त्याच्यामधून जे होणारं प्रबोधन आहे, त्याच्यामधून जी होणारी सुधारणा जी आहे ते रसातळापर्यंत पोचलेली आहे. आणि जे अन्याय अत्याचार झाले पूर्वजांचे ते त्यांनी हुबेहूब दाखवलेले आहे. आणि ह्या कलाकाराला म्हणजे जे कलावंत, जो हाडामासाने बनलेला जो खरा आत्मीयतेनं तळमळीने बिंबीच्या देठापासून जो दाखवतो तो सर्व समाजाला पुरेपूररित्या समजेल आणि ते आत्मसात करून त्यांची प्रगती आणि प्रसार होईल अशी त्यांची जी इच्छा आहे ते 100% सत्य करण्याचा प्रयत्न करतात. आणि ते खरोखर सत्य उतरण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सत्य कधी लपत नाही. सत्य हे उघडून बाहेर येतं. ज्या पद्धतीने ह्या नाटकामध्ये किंवा ह्या प्रयोगामध्ये तुम्ही ते सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि हे खरोखर यश हे कलावंताचं यश आहे. यामध्ये कलावंतांनी इतकी टोकाची भूमिका घेतली की रसातळापासून दाखवायचं हे सहजासहजी शक्य नाही. पण ते तुम्ही दाखवलं आणि 1 नंबरला हे नाटक आहे. मला पटलं, इतरांना सुद्धा पटलं आणि ते दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करा अशी इच्छा मी व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय बुद्ध, जय भारत. जय भीम. मी अर्जुन गुडतुरकर. आत्ताच मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जो हा भीमजयंतीचा कार्यक्रम आयोजित करता प्रत्येक वर्षी, त्या कार्यक्रमानिमित्तानं निळी टोपी हा नाटक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केला होता. तो नाटकाचा प्रयोग पाहण्याचा मला एक भाग्य लाभलेलं आहे. आणि नाटकामध्ये जे प्रमुख भूमिका जी आहे तो माझा भाचा आहे कपिल गुडतुरकर. अतिशय सुंदर असं नाटक आहे. खरोखरच ना मानवी जीवनामध्ये आपण पूर्वी कशा अवस्थेत होतो त्याचं ज्वलंत उदाहरण या नाटकातून पाहायला मिळतं. त्याच्यातून समाजाने कशी उन्नती केली हे या नाटकातून आपल्याला आदर्शवत उदाहरण या सर्व कलाकारांनी दाखवलेलं आहे. कलाकार जरी नांदेडमधले असतील तरी त्यांच्याकडे जे गुण आहेत ते गुण अतिशय सुंदर आहेत. नाटक फार सुंदर आहे. कृपया सर्वांना माझी विनंती आहे की आपण हा नाटक सर्वांनी पाहावं. आपल्या कुटुंबातील, आपल्या नातेवाईकांना सर्वांना नाटक पाहण्याचा सर्वांनी आग्रह करावा. अतिशय सुंदर असं नाटक आहे. धन्यवाद. जय भीम. आपल्या समाजाचा इतिहास काय आहे हे किंबहुना विसरलेले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला. आजच्या पिढीला नळाची तुटी फिरवल्यानंतर पाणी मिळतं. पूर्वीच्या आपल्या पूर्वजांना विहिरीतून पाणी सुद्धा दिलं जात नाही आणि ह्या पाण्यासाठी आपल्याला क्रांती करावं लागलं. हा एक अतिशय महत्त्वाचं नाटक आहे. हा कल्चर खूप चांगला आहे. या नाटकाच्या प्रयोगासाठी मी शुभेच्छा देतो. आमचे आदरणीय गोरशुळकर साहेबाचे चुलते हे आमचे चळवळीचे ज्येष्ठ नेते आहेत.
त्यांनी मला सांगितलं नाटकासंदर्भामध्ये की नाटक पाहण्यासाठी या आणि खूप चांगला कृत्रिम नाटक आहे. ह्या 7 समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सगळ्यांचे मैत्रीपूर्ण जय. निळी टोपी हे नाटक पाहिलं आम्ही. प्रथमतः मी माझी ओळख करून देते. मी स्मिता आबुटे. मी MA आर्किओलॉजी, MA पाली आणि आता सध्या बुद्धिझमवरती PhD करत आहे. हे नाटक पाहिलं. हे नाटक पाहताना अक्षरशः मी ते जगत होते असं मला अनुभव आला. आणि त्यावेळेसचं त्या काळातलं जीवन इतक्या कठीण परिस्थितीमध्ये मी काढलं आणि बाबासाहेबांच्या विचारांनी स्वतःची प्रगती करून घेतली. तर तो काळ जगत असताना डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं होतं माझ्या. आज बाबासाहेबांच्या विचारांमुळे आम्ही या लेवलला पोहोचलेलो आहोत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ह्या ज्या मंत्र दिलेला आहे बाबासाहेबांनी, हा मंत्र आज आम्हाला खूप उच्च दर्जाच्या लेवलला घेऊन गेलेले आहेत. आणि मी खूप म्हणजे धन्य मानते की मला हे नाटक पाहायला मिळालं. खरं तर मी खूप लांबून आले, म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये मी राहते आणि तिथून मी इथे आले. आमच्या सोलापूरमध्ये सुद्धा हे नाटक सादर झालं होतं, पण मला बघण्याचा चान्स मिळाला नाही कारण मी इथे पुण्यात होते. पण आवर्जून मी हे नाटक पाहायला आले कारण ह्या नाटकाची प्रसिद्धी खूप झालेली होती आणि खूप काही घेण्यासारखं आहे ह्या नाटकातून. मी स्वतःला धन्य मानते की हे नाटक मला पाहायला मिळालं. आणि तुम्हा सर्व कलाकारांचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही इतकं सुंदर नाटक सादर केलं की मी अक्षरशः म्हणजे माझ्यासारखे आणि कितीतरी लोक हे नाटक अक्षरशः त्या काळात तत्कालीन जीवन जगलेत आणि ते पाहून त्यांना खरंच बाबासाहेबांची कितीतरी कृतज्ञता त्यांना मानावी वाटत असेल. धन्यवाद. थँक्यू. आज या ठिकाणी जे शोषित पीडित, जे आम्हाला माहीत नव्हतं, जे निळी टोपी ह्या तुम्ही नाटकातून आम्हाला प्रत्यक्षामध्ये दाखवलं. आज खरंच आम्ही तुमच्या नाटकाला खरंच मनापासून सिलेक्ट करतो. कारण आमच्यासारख्या युवकांना आमच्या पिढीनं काय भोगलं आणि काय नाही हे आम्हाला काय मी कधी पाहिलंच नव्हतं. की तुमच्या निळी टोपी ह्या नाटकातून आम्हाला पाहायला मिळालं. कारण ह्यासाठी परिवर्तन करण्यासाठी आमच्या आजोबा पंजोबांनी किंवा तुम्ही ते नाटकातून दाखवलं ते आम्ही कधी पाहू शकलो नसतो. पण खरंच तुम्ही दाखवलं आणि आमच्यामध्ये परिवर्तन आलं आणि आमच्यामुळं आम्ही आमच्या मुलांनाही दाखवू शकलो. खरंच खूप ग्रेट आहे. सल्यूट आहे तुमच्या नाटकाला माझ्याकडून. थँक्यू सो मच. मी संजय आबुटे. मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे आणि आज आवर्जून हे नाटक बघायला मी आलो होतो. पण 11 तारखेला सोलापूरमध्ये याचा शो होता आणि काय कारणास्तव आम्हाला ते इथं जायला जमलं नाही. त्यामुळे आम्ही आज आवर्जून हे नाटक आम्हाला खूप आवडलं आणि त्या काळात आम्हाला ते घेऊन गेलं की आमच्यावर किती अन्याय झाला आणि त्या अन्यायातून आम्हाला बाबासाहेबांनी जो मार्ग काढून दिला, धम्माकडे जे घेऊन गेलं, त्याबद्दल जे काय तुम्ही सादरीकरण केलं त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत आणि तुम्ही सर्व कलाकारांचे आभारी आहोत. थँक्यू. नाटक अतिशय छान होतं. पहिल्या मिनटापासून तर शेवटल्या मिनटापर्यंत कोणती सोडण्याची इच्छा झाली नाही असं नाटक होतं. अतिशय छान वाटलं आणि सगळे जुने विचार म्हणजे लोकांनी सोडायला पाहिजे. त्याबद्दल जे तुम्ही लोकांना जागरूक करताय ते खूप छान. म्हणजे नाटक म्हणजे 1 नंबर झालं नाटक. थँक्यू. मी आज हे नाटक प्रथमच पाहिलेलं आहे. असलं नाटक आत्तापर्यंत आम्ही कधीच पाहिलेलं नाही. या नाटकामध्ये जे पूर्वी जे घडत आलेलं आहे, आपल्या शोषित पीडितेवर जे अन्याय अत्याचार होतो ते आम्हाला ते पूर्वीचं दाखवलं. त्यामुळे माझ्या तर डोळ्यातच पाणी आलं. म्हणून हे नाटक तुमचं खूप खूप आवडलं. तुम्हाला मनापासून धन्यवाद. जय भीम. जय भीम. नाटक हे म्हणजे नाटक हे खूप इमोशनल होतं. ते मला पर्सनली खूप आवडलं आणि तुमच्या नाटकाला माझे पर्सनली मी तुम्हाला सांगू इच्छिते की पुढे जाऊनही तुमचं नाटकाला असंच प्रेम मिळावं आणि मिळेलही, कारण नाटकही तुमचं आहे तेवढं इमोशनल. थँक्यू. म्हणजे 10 मिनटं उशीर झाला पण बघितलं नाटक एकदम म्हणजे भारी, एकदम लक्ष देऊन बघितलं. चांगलं एकदम. आणि मला ह्या नाटकाबद्दल सिद्धनाथ जो नाटकातला बघितला तर मला खरोखरच नामदेव ढसाळ सरांची आठवण झाली. आणि जो ब्राह्मण बघितला मला बाजीराव पेशव्याची आठवण झाली आपल्या कपिलच्या रूपाने. खूप 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 छान, खूप छान.
एकदम छान. थँक्यू. निळी टोपी नाटक कसं वाटलं? हजार पुस्तकांच्या बरोबर तुमचं एक नाटक होतं. लोकांना जागृत करण्यासाठी तुमचं नाटक खूपच प्रभावशाली आहे. हा जो नाटक बसवलेला आहे त्या नाटकाला खरं तर आजची जे आंबेडकर चळवळीतले जे IT क्षेत्रातली जी माणसं जी शिकून सवरून या शहरामध्ये असतील किंवा भारतात असतील किंवा भारताच्या बाहेर सुद्धा असतील, त्याला आमच्या आजोबा पंजोबांनी जे भोगलेलं आहे ते सत्यामध्ये उतरून आमच्या समाजासमोर प्रत्यक्ष कृतीत दाखवण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे. आणि त्या माणसांना खरंच माझा सॅल्यूट आहे. अक्षरशः हे नाटक बघत असताना आमच्या डोळ्यातून आश्चर्य होते की हुबेहूब ज्या आमच्या आजोबा पंजोबांनी जे भोगलेलं आहे ते भोगलेलं सत्य आणि इत्थंभूत सगळ्या गोष्टी माहिती या ज्वलंत नाटकाद्वारे प्रत्यक्षरित्या जोंधळे सरांनी दाखवलेलं आहे. आणि त्या नाटकामध्ये जी काम करणारी आमचे जे सहकारी आहेत कलाकार, त्या कलाकारांनी सुद्धा अतिशय मेहनत घेऊन त्या नाटकाला सत्यात उतरवून त्याचा ज्वलंतपणा जे आमची लोक आधी भोगलेलं आहेत ते आत्ता सुद्धा 2026च्या काळामध्ये अस्तित्वात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्यांना 100% सॅल्यूट करतो, मानाचा जयभीम करतो, कडक जयभीम. आणि पुढच्या वर्षी आमच्या महानगरपालिकेच्या या उत्सवामध्ये 11-12 तारखेलाच ह्या 2 दिवसामध्ये ह्या नाटक परत एकदा 13-14ला ठीक आहे 13 किंवा 14ला आणि संध्याकाळच्या वेळेला हा कार्यक्रम पुन्हा एकदा राबवावा अशी मी संयोजकांना विनंती करतो. गायकवाड साहेबांना सुद्धा विनंती करतो. खूप खूप अतिशय सुंदर असं नाटक या ठिकाणी तुम्ही उभं केलेलं आहे. आमच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत. शब्दात सुद्धा यांना बोलणं कमी पडतंय. अशा पद्धतीनं हे सरांनी दाखवलेलं आहे. खूप म्हणजे खूप मनापासून त्यांना जयभीम करतो, सॅल्यूट करतो. जयभीम. ते शेवटपर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करतात तिथपर्यंत अंगावर शहारे आणणारं हे नाटक आहे. आणि रायप्पा महार असतील, सिद्धनायक असतील, अप्रतिम तुम्ही असं महार समाज या समाजावर होणारे अन्याय अत्याचार आपण त्याचा शेवट निळी टोपीमध्ये जो दाखवला क्रांतीचा लढा, ज्वलंत लढा आपण ह्या निळी टोपीच्या माध्यमातून उभा केला तो खूप प्रेरणादायी आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की अनेक नाटकं होतात, तुमच्या नाटकाला प्रसिद्धी पाहिजे तर आम्ही तुमच्या नाटकाच्या प्रसिद्धीसाठी कुठेच कमी पडणार नाही. पिंपरी चिंचवड शहर म्हणून हा शब्द आम्ही दुसऱ्या ठिकाणी देतो. बरोबर. आणि खरोखरच आज समाज परिवर्तनासाठी जो विचार आवश्यक आहे त्या पद्धतीचा विचार तुम्ही सर्व समाजाच्या विचाराचं परिवर्तन होण्यासाठी ज्या पद्धतीचं नाटक बनवलेलं आहे खरोखर मनापासून आमच्या चळवळीला एक तुम्ही पुष्टी दिलेली आहे. मी एक अंतरचा कार्यकर्ता आहे त्यामुळं 1976 पासूनच आम्ही कार्यकर्ता असलो. चळवळीचं रक्त असल्यामुळं राहत नाही, परंतु आमचा समाज जो आहे अजून त्या पद्धतीने परिवर्तित नाही पण होत चाललेला आहे. आपण त्याला चालना देण्यासाठी अशा नाटकाची खरोखर आवश्यकता आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद. जय भीम. हे आत्तापर्यंत जेवढे नाटकं झालेत आपल्या पालिकेच्या स्टेजवर हे सगळ्यात म्हणजे चांगलं आणि अप्रतिम नाटक हे जोंधळे सरांनी आणि त्यांचे एवढे उच्च शिक्षित म्हणजे जी टीम आहे ती उच्च शिक्षित आहे, शिकलेली असे कलाकार घेऊन काम करणं म्हणजे समाजाला एक वेगळा संदेश जातो की त्यामुळं आमची सरांना एक किरण सरांना विनंती आहे, अण्णा बोधोडेंना विनंती आहे की त्यांनी हे नाटक पुढच्या वर्षी 14च्या प्राईम टाईमला किंवा 13च्या प्राईम टाईमला घ्यावं ही आमची त्यांना विनंती आहे. ते तसा प्रयत्न त्यांनी करावा. जय भीम. अतिशय सुंदर अशा पद्धतीने हे नाटक करतो आणि आमचं असं मन रमून गेलेलं हे नाटक की आम्ही असं वाटत होतं की आमच्या समोरासमोरचे अत्याचार अन्याय सगळे करत आहेत. बाबासाहेबांचे विचार या नाटकामधून एवढे महात्मा फुले, ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे यांचे विचार बी त्यांनी एकदम प्रकटरित्या ह्या नाटकामध्ये दाखवले आणि हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केले आणि एकदम सुंदर पद्धतीने आणि एक थरारक बघताना जो अंगावरती जो थरारक काटा येत होता आमच्या अंगावरती आणि जे आम्ही त्या
यांच्या नाटकाच्या भूमिकेमध्ये एवढे आम्ही डीपमध्ये शिरलो होतो आणि आम्हाला असं वाटायचं की आम्ही समोरासमोरचं हे नाटक आमच्या म्हणजे समोरासमोरच्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. एवढं डीपली आणि अंगावरती एवढे शहारेन काटा येत होतं आणि जो की सिद्धनाथ महार ही जी भूमिका होती त्यामध्ये त्या भूमिकेने एवढं जी पॉझिटिव्ह एनर्जी बाबासाहेबांच्या विचारातून जी येते आणि जे त्यांच्या विचारातून जे विचार मांडले जातात आणि पॉझिटिव्ह एनर्जी उत्साह निर्माण होतो ते एकदम बेस्ट आणि एकदम म्हणता येईल की बेस्टपेक्षा बेटर असा होता. आणि सर्वांना माझा जय भीम आणि मानाचा अनुभव बुद्ध आहे. जय भीम जय भारत. पहिल्यांदा इतकं सुरेख आणि वास्तववादी नाटक पाहिलं, सत्य पाहिलं. जी परिस्थिती आपल्याला गाण्यातूनही एवढी कळत नाही ती परिस्थिती नाटकातून किती प्रखरपणे जाणवते याचं एक जिवंत उदाहरण आज पाहायला मिळालं, ज्याने स्टार्ट टू एंड ज्यालाही हरू दिलं नाही. सो ग्रेट. तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. आणि जागृतीचं माध्यम हे फार उत्तम माध्यम ठरू शकतं किंवा आहेच असं मी त्याला शाश्वतीच देऊन सांगतो. आणि कीप इट अप. वी आर ऑलवेज विथ यू सर. जय भीम. नंतर सगळ्या मान्यवरांनी रसिक मायबापांनी आमचा सत्कार केला, सन्मान केला. त्याबद्दल आंबेडकरवादी मंच नांदेडकडून तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांना हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया दुसऱ्या प्रयोगाला. जय भीम.